युद्धकांड सर्ग 5 पुढे सुरू. कालिका देवी राक्षसांसमक्ष उभे राहून आपले पांढरे दात विचकून बेसूर हसते. अरे गायीच्या पेटी तर गाढवे जन्मास गायीच्या पोटी तर गाढवे जन्मास येत आहेत. उंदीर हे मुंगूस आणि मांजरे या सोबत तर साप हे गरुडा बरोबर युद्ध करताहेत. एक भयानक मुंडन केलेले काळसर पिंगट रंगाचा पुरुषांचा आकार धारण करून काल पुरुष वेळोवेळी सर्व राक्षसांच्या घरात डोकावून पाहत आहे. अशा प्रकारे अन्य काही अपशकूनही दृष्टोत्पत्तीस येत आहेत असे दिसत आहे. म्हणून हे रावणा, आपल्या कुळाचे रक्षणासाठी शांती कर. अरे रावणा, सीतेचा सत्कार करून तिला अमाप द्रव्यासह रामांना अर्पण कर. श्रीराम हे तर प्रत्यक्ष नारायण आहेत हे तू जाणून घे. श्री राघवांचे बाबतीत असणारा तुझा द्वेष भावना त्याग कर. ज्या अर्थी त्यांची खररूपी नावेच्या आधाराने ज्या अर्थी त्यांच्या चरणरूपी नावेच्या आधाराने भक्तीमुळे पवित्र अंतःकरणी ज्ञानी जन हा भवसागर पार करून जातात. त्या अर्थी श्रीराम कोणी सामान्य माणूस नाहीत. म्हणून सर्वांचे हृदयी सदैव वास करणाऱ्या श्रीरामांचे तू भक्तिभावाने पूजन करावेस. जरी तू दुराचारी असलास तरी रामांच्या भक्तीने तू पवित्र होऊन जाशील. तेव्हा हे राजेंद्रा, कुळाचे कुशल होण्यास्तव माझे वचन मान्य करावेस. मात्र माल्यवानाने सांगितलेले हितकारक बोलणे दशाननास सहन नाहीच झाले. कारण तो दुष्ट मनाचा राक्षस हा तर काळाच्या अधीन झाला होता. तो उद्दामपणे उत्तरला, ज्याने वानरांचा आधार घेतला आहे, ज्याच्या पिताने त्याग केलेला आहे, तो मुनिजनांना प्रिय आहे. अशा एकट्या दीन असणाऱ्या रामास हे माल्यवाना, तू कोणत्या कारणाने इतका समर्थ असल्याचे समजत आहेस? मला असे वाटू लागले आहे की त्या रामानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे. म्हणूनच तू असे निर्गलक भाषण करत आहे. निरर्थक भाषण करीत आहेस. जा जा, तू वृद्ध आहेस आणि माझ्या नातेवाईकही आहेस. म्हणून तुझे असे अभद्र बोलणे मी सहन केले आहे. तुझी ही वचने खरे तर माझ्या कानांना तप्त शिशाप्रमाणेच जाळतकी आहेत. असे बोलून रावण तिथून सचिवासह निघूनच गेला. नंतर आपल्या राजप्रसादाच्या गच्चीवर बसून वानर सैन्य अवलोकित त्याने उपस्थित सर्व राक्षस वीरांना युद्धास्तव सज्ज होण्याचे आदेश दिले. प्रसादाच्या छज्ज्यावर रावणास पाहून रामांनी क्रोधित होऊनच लक्ष्मणाने आणून दिलेले आपले धनुष्य हाती घेतले. आपल्या मंत्रीगणांनी वेढलेला रावण मस्तकी मुकुट धारण करून बसलेला असता एक अर्धचंद्राप्रमाणे आकार असणाऱ्या तेजस्वी बाणाने श्रीरामांनी अर्ध्या निमिताशच हजारो शुभ्र छत्रे आणि रावणाचे 10 किरीटे भग्न केली. हे सर्व एखाद्या अद्भुत गोष्टीप्रमाणेच की घडले. तेव्हा लज्जित होऊन रावण आपले महाली निघून गेला. त्यानंतर प्रहस्तादी सर्व राक्षस वीरांना पाचारण करून सत्वर युद्धास प्रारंभ करण्याची आज्ञा त्याने दिली. तेव्हा भेरी, मृदंग, पणव, अनक, गोमुख आदी वाद्यांचे गजरात रेडे, उंट, गाढवे, सिंह, वाघ, हत्ती इत्यादी वाहनावर आरूढ होऊन खडग, शूल, धनुष्य, पाश, सोटे, तोमर आणि शक्ती अशी आयुधे घेऊन
ते सर्व राक्षस सर्व बाजूनी लंकेच्या चारी प्रवेशद्वाराजवळ गेले. श्रीरामांनी तत्पूर्वीच वानरश्रेष्ठांना युद्धाकरिता प्रस्थान करण्याचे आदेश दिले होते. श्रीरामांचे आज्ञेनुसार पर्वतांची शिखरे, मोठमोठे शिलाखंड आणि नाना प्रकारची वृक्षे उपटून ते वानर सेनापती युद्धास निघाले होते. रावणाच्या अनेक तुकड्यांनी येणाऱ्या सैन्यास पाहून श्रीरामांचे प्रिय करण्याच्या इच्छेने वानर सैन्याने लंकेवर चाल केली. काही वानरांनी हातात वृक्ष पर्वत शिखरे घेतली होती आणि काहींनी आपल्या मुठी आवळल्या होत्या. त्यातील काही वानर 1000 वानर समूह, काही कोटी समूह, काही शतकोटी वानर समूहांचे सेनापती होते. वर खाली उड्या मारत त्या वानर सैन्याने संपूर्ण लंकेस वेढा घातला. अतिशय बलवान अशा रामांचा विजय असो, महाबलवान लक्ष्मणाचा विजय असो, अशा घोषणा देत वानर सैन्य राक्षस सैन्याशी लढू लागले. हनुमंत, अंगद, कुमुद, नील, नाल, नल, शरभ, मैंद, द्विज, जांबवान, दधिमुख, केसरी, तार तसेच अन्य सर्व बलवान वानर आणि सेनापती यांनी लंकेच्या सर्व द्वारांवर उड्या मारल्या. त्यांनी सर्व बाजूनी लंकेस वेढून टाकले. त्यावेळी प्रचंड देहाच्या वानरांनी वृक्ष, पर्वताचे शिखरे, नखे, दात यांचे द्वारा राक्षसावर प्रहार करण्यास प्रारंभ केला. सर्ग 5 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.